केंद्र सरकारने जुने सर्व कामगार कायदे रद्द करून दिनांक 21/11/2025 रोजी कामगार विरोधी 4 कामगार संहिता लागू केल्या आहेत. नवीन 4 श्रम संहिता कायद्यामुळे कायमस्वरूपी रोजगाराची जागा निश्चित मुदतीची रोजगारांनी घेतल्याने कारखाने बंद करणे सोपे करण्यात आले आहे. सामान्य जनतेचे हक्क हिरावून सामाजिक क्षेत्रात खाजगीकरण व कामगार कायद्याचे दुर्बलीकरण वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या या कामगार विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार पे बोल मेरे बहना हाथ उठा के ताली बजा के जोर से बोल पेंशन न देने वाला सरकार पे, ग्रेजुटी न देने वाले शासन पे और जोर से जोर जोर से और जोर से जोर जोर से सीना तान के और जोर से बोले बहना जोर से बोल और जोर से और जोर से जोर जोर से वेतन न देणाऱ्या सरकारचं करायचं काय? कोण म्हणतो देणार नाही? हे कोण म्हणतो देणार नाही? अरे बोल नाही पाहिजे ना. अरे इच्छा संपते तभी और जोर से जोर जोर से जोर जोर से सीना तान के अरे डंडा लेके अरे इच्छा संपते हाथ उठा के ताली बजा के हाथ उठा के और जोर से जोर जोर से और जोर से इस शासन पे हम सब आमच्या मागण्या हक्काच्या आमच्या मागण्या देणाऱ्या शासनाचं करायचं काय? कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? किमान वेतन मिळालेच पाहिजे. अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे बोल मेरी बहिणा हात उठा के अरे शासन पे अरे ताली बजा के और जोर से याबद्दल संघटना सगळ्याचे सीना तान के केंद्र उठा के. यावेळेस हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा सरचिटणीस आहे. आजचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा जो मोर्चा आम्ही काढलेला आहे, अंगणवाडीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा ही आमची मागणी केंद्र सरकारकडे आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना जो प्रोत्साहन भत्ता 2000 रुपये देतो, तो प्रोत्साहन भत्ता मानधनामध्ये वर्ग करून 15,000 मानधन त्यांना देण्यात यावं ही आमची मागणी आहे. अंगणवाडी सेविकेला योजनाबाह्य कामं देऊ नयेत. अंगणवाडी सेविकेला काम करत असताना एवढा त्रास होतो, सरकार याची दखल घेत नाही. अंगणवाडी सेविकेला मातृवंदना योजना, लाडक्या बहिणीचं काम, ई-KYCचं काम, एकल महिला योजना, अनेक योजना बाह्य काम करतात. FRSचं काम करतात, पोषण प्रकाराचं काम करतात. अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी ताईंना
त्यांच्या कामामध्ये मुलांचं पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यायला अजिबात वेळ मिळत नाही, याची सरकारने दखल घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1,25,000 बालके हे कुपोषित झालेले आहेत. ह्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे. कारण ते महाराष्ट्र सरकार जो आहार देतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा देतो. तो जे तांदूळ देतात त्याला तेल लावलेलं असतं, त्याला वास येतो, त्याला जनावर सुद्धा खात नाहीत, पालक घेऊन जात नाहीत. ही अंगणवाडी सेविकेच्या समोर आमची समस्या आहे. आमची मागणी अशी आहे, शासनाने अंगणवाडी ताईंना THR म्हणून देत असताना कोरडा आहार द्यावा, त्यामध्ये मटकी द्यावी, तूर द्यावी, मूग द्यावी, साखर द्यावा, गूळ द्यावा, तांदूळ द्यावं. असं जर केलं तर FRS करण्यासाठी जो अंगणवाडी ताईंना त्रास होणार आहे तो होणार नाही. पालकाचे लाभार्थी अंगणवाडीत येतील आणि अंगणवाडी ताईला म्हणतील की ताई माझा फोटो घे. पण आज अशी अवस्था आहे, आहार निकृष्ट असल्यामुळं माल कोण घेऊन जात नाही आणि पालक अंगणवाडी ताईंना सहकार्य करत नाहीत. अंगणवाडी सेविकेची आज खऱ्या अर्थाने त्या कोंडीत पकड सापडलेल्या आहेत. या सरकारने याचा विचार करावा. गेल्या 2 महिन्यापासून केंद्र सरकारचं मानधन नाहीये. तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत, जे काही काम करत नाहीत, घरी बसतात. पण ज्या अंगणवाडी कर्मचारी, ज्या आशा वर्कर असतील किंवा इतर योजना कर्मचारी असतील त्यांच्यासाठी शासनाकडे पैसा नाही. ह्याच्यासारखं दुर्दैव आजच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नाही असं माझं मत आहे. मागील वेळेस तुम्ही 2 वेळा आंदोलन केलं होतं, त्याची काही दखल घेतली गेली नाही का? मागच्या वर्षी आंदोलन केलं, त्यामध्ये तुटपुंज मानधन वाढवलं आणि त्या मानधनामध्ये वाढ झाली. तेव्हा जो GR काढला 13,000 मानधन आणि मदतनीसांना 2,000 रुपये अशी मानधन वाढ केली गेली. परंतु यामध्ये त्यांनी एक चूक केलेली आहे. प्रोत्साहन भत्ता म्हणून जे त्यांनी हाती घातलेले आहेत, लठ्ठ मुलं अंगणवाडीच्या भागामध्ये असायला नाही पाहिजे, कुपोषण बालक नसायला पाहिजे. ह्याला जबाबदार अंगणवाडी ताई नाहीये. ह्याला जबाबदार लठ्ठ मुलं असतील तर ते पालक हेरिडिटी असते, ते पालकापासून आलेलं असतं. आणि कुपोषण मात्र सरकार ह्याला जबाबदार आहे, कारण आहार चांगला देत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं याच्यात? आमचं यानंतर 24 तारखेला आझाद मैदानला कृती समितीच्या वतीने सुमारे 7 संघटना आहेत, महाराष्ट्रव्यापी सुमारे 1 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर आम्ही करणार आहोत.